एक वाक्य सांगा, शेतकऱ्याची बाई सासऱ्याला शिव्या देईल पण उपाशी झोपवणार नाही. ती अडाणी मान्य, तिला अक्कल नाही हेही मान्य, ती मूर्ख आहे हेही मान्य, तिला डोकंच नाही हेही मान्य, पण ती सासऱ्याचा तळतळाट घेणार नाही याच्यावर तुमचं मत काय? ती 9चा चहा 10ला देईल. हे पहा, ती संसारी आहे, तिला सगळ्या गोष्टी वेळेत करणं शक्य नाही. तिला तिचा पोराचा डबा वेळेत होत नाही तर ती सासऱ्याचा काय करणार? हे पहा, संसार येतो, पण ती गाईला पाणी पाहिजे, पोराला डबा करून देईल, शेवटी का होईना पण एक कप भर चहा मी म्हणतो आपटून का होईना पण सासऱ्याला देईल. तुम्हाला खरं सांगू का, मग ती गरीब आहे, ती येडी आहे, ती मूर्ख आहे, तिला कळत नाही, पण शेवेत नंबर 1 आहे. इथं देखणी नाहीये. आठवड्यातून एकदा ब्युटी पार्लरला जाती, मेकअप तिचा फुल आहे, चपला घालून चपात्या करती, उभ्यानं जेवती, 1.5 तास भांग पाडीती, पण सासऱ्याकडे डोकून पाहत नाही. ती लखपतीची बायको जरी असली तरी गाढवच आहे. यावर तुमचं मत काय? असू दे तिच्या नवऱ्याकडे किती इस्टेट, काय कोणता श्रीमंत बंगल्यावर जाळला नाही, कलय मोठा बंगला आहे पेटवा, काय श्रीमंती ब्रीमंती काय श्रीमंती ब्रीमंती कोणी खात नाही, कोणी खात नाही, त्याचं काय एवढं विशेष नाही. किती कमावलं तरी कपाळाला रुपयाची, काय श्रीमंताच्या कपाळाला नोट नाही, आणि कोणी जळाला तर धुरच निघणार आहे. त्याचं काय श्रीमंत पेटवले काय चिलर बाहेर पडते काय? लय मोठा माणूस पेटवला मग काय चिलर पडते काय? धुरच निघणार आहे. त्याचं काय एवढं विशेष नाही. पण एक वाक्य सांगतो पुढे जातो, ज्याच्या पाठीवर आईबापाचा हात आहे त्याच्या पाठीवर देवाचा हात नसला तरी चालेल. अजूनही धर्म शेतकऱ्याच्या घरात आहे, अजूनही धर्म आणि संस्कृती शेतकऱ्याच्या घरात. सुशिक्षित मंडळी आईबापाची सेवा करण्याच्या बाबतीत इतकी यडपाट आहेत. आता ते फक्त पैशानं थोडी त्यांना घमेंड असल्यामुळे ते शहाणी समजतात स्वतःला, नाही तर वांग त्यांना काही कळत नाही. ते आता काय झालंय, लक्ष्मी गेली नालायकांच्या हातात. काय झालंय महाराज, खरेची मेली आई आणि पैसा गेलाय मूर्खांच्या घरात, आणि मूर्खांच्या घरात पैसा गेल्यामुळं ती पैसा झाला जास्त आणि बुद्धी झाली कमी, त्यामुळं ती मंडळी माझटून गेली. नाही तर त्यांना काय बोललंय अक्कल आहे असं काही नाही. बायको देखणी करतात आणि हायवेला धाब्यावर जेवतात. बायका तरी का आला करते ती? बायको देखणी करायची आणि गड्याच्या हातचं खायचं. आणि विचारा त्याला बायको कशी पाहिजे, स्मार्ट पीस पाहिजे म्हणला, स्मार्ट. बायको देखणी करतो गड्याच्या हातचं खातो, गडी त्याला असा वाढीतो, त्याचा शिंबूड पडला तरी हा म्हणतो लिंबू पिळ, लिंबू पिळ, लिंबू पिळ. काय नाही महाराज, महाराजांचे एक प्रमाण सांगतो, पहिला मुद्दा संपवतो. अर्थ लोपले पुराणी, नाश केला शब्द ज्ञानी, विषय लोभी मनन, साधना अवघे बुडवले. काय झालं महाराज, या 2-4 वर्षामध्ये 3 गोष्टी जपून वापरीचा. एक, मी रोज सांगतो कीर्तनात, पाठ झाले लोकांच्या. एक, अंगातली ताकद जपून वापरा. 2, खिशातला पैसा जपून वापरा. आणि 3, आयुष्यातला वेळ जपून वापरा. अंगातली ताकद जपून वापरा ना, वापरा ना. अंगात ताकद आहे ना तुमच्या, टपरे पेटवायला काला वापरत्या, दंगली करायला कशाला वापरत्या, मोर्चा काढायला कशाला वापरत्या, आंदोलन करायला कशाला, दुसऱ्याच्या प्रचाराला काला वापरत्या. दुसऱ्याच्या वाढदिवसाचं बोर्ड आपण ठोकायचं म्हणजे त्याच्या घरचे मेलेत का? त्याच्या बापान आपल्यासाठी पराक्रम केला का? वाढदिवस दुसऱ्याचा बाबू आपण ठोकायचे. भिकारी आहेत का आपण? भिकारी आहेत का आपण? अंगातली ताकद टपरे पेटवायला वापरू नका, अंगातली ताकद मोर्चे काढायला वापरू नका, अंगातली ताकद आंदोलन करायला वापरू नका, अंगातली ताकद लोकांचे प्रचार करायला वापरू नका, आणि अंगातली ताकद दुसरीची लाल करायला वापरू नका. अंगातली ताकद काळ्या आईची सेवा करायला वापरा, गोठ्यातल्या गाईची सेवा करायला वापरा, घरातल्या आईची सेवा करायला वापरा, आणि
मिलिटरीत गेलाय, जाऊ द्या, पण त्यानं अंगातली ताकद भारत देशासाठी वापरली. आणि मिलिटरीत जाणारे लोक गरीबाचीच आहेत, श्रीमंताच्या औलादी जाऊ शकत नाही. 288 मध्ये कोणाचा पोरगा मिलिटरीत आहे दाखवा. तुम्ही बधीर होईल तुम्हाला तुम्ही ना महाराज हे मागच्या 15 वाड्यात 100 घेऊन तुम्ही कांडे झाले महाराज, तुमचे मेंदूच बदलला. लाचार झाला समाज महाराज, लाचार. त्याला स्वाभिमान हरायला नाही. मिलिटरी पोरगा कुणाचं आहे? ज्याची आई सोयाबीन काढायला जाते, ज्याचा बाप शेळ्या वळतो, त्याचाच पोऱ्या मिलिटरीत आहे. की नाही? आहे का नाही बोला. ज्याची आई कपाशी वेचते, ज्याची आई फाटकं लुगडं घालते, आणि ज्याची आई शेळ्या बकऱ्यावर संसार करते, आणि ज्याचा बाप फाटक्या धोत्रावर हाताला घड्याळ नाही, पायाला चप्पल नाही, पण शेळ्या वळतो, त्याचाच पोऱ्या रायफल घेऊन सीमेवर संरक्षण. ज्याची आई रात्रीचं कालवण सकाळी गरम करून खाते, ज्याच्या आईच्या डोक्याला तेल नाही, जिच्या पायाला चप्पल नाही, तिच्या डोक्याला 4 दिवस तेल नव्हतं तर तिनं केस सुकली तिची, तर केसाचा भान पडत नव्हता, तर तिनं हातावर पाणी घ्यावं आणि मग भान पडावा. तिचा मुलगा संरक्षण करतो. श्रीमंताचे पोरं सीमेवर जायला येडे नाहीत, आणि ते तिकडे पाठवणारे नाही, ते आपल्याला सांगणार. देशाच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्यावर आहे. तो मावस भाऊ पाठव, साडूचा पोरगा पाठव एखादा. तू तर साडूच्या पोऱ्याला पंप टाकून दिलाय, मिवणीच्या पोराला बार टाकून दिलाय, आणि आमचे लढाई पाठवतो. आणि आमचं दैव योगानं सीमेवर मिळालं का भाषण करायला पण तुम्हीच येणार. काय बलिदान झालं. आणि तू या मिवणीच्या बोराला बार टाका सांग, पुढे बाटल्या ठेवून मागं बाया ठेव, दोन्ही सेवा चालू दे. तुम्ही काय आता माया पुढे बसलं का? खरंय खरंय खरंय, मी निघून गेलो का? धंदा आहे त्याचा, ठोकली माझ्या, चालले घरी. इंद्रिकर मरण ना महाराज, म्हणजे मरणार नाही मी 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली रोज आठवण येणार. काय मध्ये ते कालय खरंय, आजय खरंय, उद्या एक अंगातली ताकद देश सेवेला वापरा, गावातली सेवा करायला वापरा ना. अंगातली ताकद आहे ना, गाव हागणदारी मुक्त करायला वापरा. वापरा ना. नुसते बोर्ड लावल्यात हागणदारी मुक्त गाव, कुठे कुठे? आपल्याकडे तरी बरं आहे, इथून खाली गेल्यावर झालेच नाही. गावात घुसलं का बाई तांब्या घेऊन उभी, गाडी आली का बाई उठती, गाडी गेली का बाई बसत. ग्रामपंचायत आपलं सरसे स्वागत करीत आहे. गाडी गेली का बसली बाई, आपला प्रवास सुखाचा हो. कुठे आम्ही? अंगातली ताकद गाव तंटामुक्ती करायला वापरा, गावातले भांडण मिटवायला वापरा. आणि राजकारणी लोक ध्यानात ठेवा, राजकारण तुम्ही जरूर करा, तुम्ही काय फुकाट करत नाहीत. हे टापा नका हाणू, मी कार्य करतायत, लुटीतोच तुम का असं कार्य करताय. हे लोक येडे मानवायचं वास करा का? आपल्या कणगळे कोणी फुकाट मुतत नाही, तुम्ही 1.5 महिना हिंडा येडे नाही. फक्त एक करा महाराज, राजकारण कितीही करा, करायलाच पाहिजे, त्यात काही विशेष नाही. पण 6 वाजता मतदान संपलं ना, 6:30ला एकत्र बसून चहा प्यायला पाहिजे. पुन्हा तो विषय गावात निघला नाही पाहिजे.
विषय परत गावात काढायचा नाही. 6 वाजले, मतदान संपलं, तिकडे आग लागो, हॉटेल पुढे एकत्र बसा, सगळ्यांनी गप्पा हाणा, हातात हात घ्या, ज्याची परिस्थिती त्यानं चहा पाजा, मोकळ्या मनानं घरी जा, परत तो विषय गावात निघता कामा नाही. काय मत आहे तुमचं? परत काढायचा सुद्धा नाही. पण आपलं राजकारण इतकं भिकार झालंय, लग्न मोडायपर्यंत मजल गेली लोकांची. मी गेलो असतो लग्नाला बरं का, तो आपल्या पार्टीत नाही. तू नाही गेला तरी त्याच्या पोरीला पोर होणार. तो काय मत आहे? माणसं संपली. मान हसण्यावारी गोष्टी नेऊ नका, याचा विचारच करायला पाहिजे. तुमचं काय मत आहे? ते हे आता आमच्या महाराज लोकांचं राजकारण आहे, नाही आहे का? आहे, पण आमच्या बुवा लोकांची कधी कच्ची दारादारी झाली का? नाही, आम्ही भामटे राजकारणी आहेत. माग पुढे एकमेकाला कंतील, नाव ठेवतील, पण तो फाव येणार नाही. हे तुमच्यासारखं लावून नाही धरीत आम्ही, नाही त्याची गाडी जाऊन देणार. अख्खी सोयाबीन वाळून देईन, गाडी नाही जाऊन. त्याची गाडी जर आपल्या वावरातून जाऊन दिली ना, माझ्या बापाचाच नाही मी. आता वाहून गेली सोयाबीन, आता कोणचा आहे तू? देव येतो देव. कोण येतो? देव. कोण येतो? देव. 6 वर्ष टाकून प्यायला पाणी नव्हतं, अख्खी दुनिया डांबरी हो. दुष्काळ जाहीर करा, दुष्काळ. आता 8 दिवसापासून म्हणत्या ओला करा. करील ते काय नो ही महाराज,